नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे मुंबई जिल्हा विशेष. टार्गेट एकच असणार आहे आपलं 36 दिवसामध्ये 36 जिल्हे कव्हर करणे. ओके. टॅगलाईन बघा काय यशाचा हुकुमी एक्का. यशाचा हुकुमी एक्का असंच नाही तर बघा पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती यामध्ये जे काही मागील वर्षामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले त्या बेसिसवरती आपण डिटेलमध्ये थेरीनुसार मुंबई जिल्हा विशेष कव्हर करणार आहे. ह्यानंतर जर या सिरीजला चांगल्या प्रकारे प्रतिसाद जर मिळाला तर आपण प्रत्येक जिल्ह्यावरती 100 जे काही एमसीक्यू असतील त्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ सिरीज आवडली किंवा व्हिडिओतील सांगितलेली इन्फॉर्मेशन जर आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर बघा आता आपण एक 36 जिल्ह्यावरील हे ज्या मी व्हिडिओ घेऊन येईल त्याच्या नोट्स प्लस 360 मॉक टेस्ट जर तुम्हाला द्यायचे असेल तर फक्त आणि फक्त किंमत ₹100 आहे. जी तुम्ही परचेस करून आपलं जे काही एके परफेक्शन अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून परचेस करू शकता. मूळ किंमत ₹1000 आहे. ऑफरची किंमत ही फक्त आणि फक्त ₹100 असणार आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आताच कोर्स परचेस करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल. 360 प्लस मॉक टेस्ट आहे मित्रांनो. ओके. जिल्हा विशेष यशाचा हुकुमी एक्का हे जे काही कोर्स आहे हा जबरदस्त तुम्हाला प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये स्कोर मिळवून देणार आहे. ओके. कशा प्रकारे असणार आहे तर बघा इथं जिल्हा विशेष टेस्ट सिरीज आपण टाकलेले आहेत. ओके. मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे असे 36 जिल्हे आणि इथं नोट्स सुद्धा दिलेले आहेत. ओके. तर बघा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मुंबई जिल्हा एक एक गोष्ट बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न असणार आहे हा. तर बघा अगोदर समजून घेऊ ते म्हणजे काय तर सविस्तर माहिती चे विभाग. आता भाग एक आहे भौगोलिक रचना. ओके. आता बघा मुंबई हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येते ती म्हणजे भारताची आर्थिक राजधानी. पण या शहराची भौगोलिक रचना ही त्याच्या इतिहासाइतकीच गुंतागुंतीची आणि अद्वितीय आहे. समजून घ्यायचंय. आज आपण ज्या मुंबईला काय म्हणतात तर भारताचं आर्थिक राजधानी म्हणतात. ओके. जिथं सर्वात जास्त पैशांचं बघा शेअर मार्केट आहे. प्रत्येक गोष्टी आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये आहे. ओके. लक्षात ठेवा. तर आपल्याला लक्षात घ्यायचे की हे शहर याची निर्मिती झाली कशी? म्हणजे अगोदरपासून हे शहर तयार होतं का? की कोणी निर्मिती केली? तर समजून घ्यायचं आहे. अगोदर मुंबई हे जे काही शहर आहे, बृहन्मुंबई ते काय असायचं तर 7 बेटांचं शहर असायचं. ज्याला आपण काय म्हणत होतो? सिटी ऑफ 7 आयसलँड्स. ओके. विचारू शकता 7 बेटांचे शहर असलेलं शहर कोणते? तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल मुंबई. ओके. बघा आज आपण ज्याला एकसंध मुंबई म्हणून ओळखतो ते मुळात 7 बेटांचा म्हणजे 7 आयसलँड समूह होते. ही बेटे अरबी समुद्रात साष्टी या मोठ्या बेटाच्या दक्षिणेला विखुरलेली होती. विचारू शकता की रिकामी जागा या मोठ्या बेटाच्या दक्षिणेला विखुरलेली 7 बेटांचा समूह मुंबई आहे. तर कोणतं? तर साष्टी नावाचं बेट. ओके. लक्षात ठेवा. यानंतर ही मूळ 7 बेटे कोणकोणते होते? तर बघा 7ही बेटांचे नाव आपल्या लक्षात ठेवायचे आहे. तर बघा कुलाबा. पहिला आहे कुलाबा. दक्षिणेकडील टोकाचं बेट. विचारू शकतात की दक्षिणेकडील टोकाचे बेट कोणते? तर उत्तर द्यायचं आहे कुलाबा. त्यानंतर बघा 2 नंबरचा आहे छोटा कुलाबा, लिटल कोलाबा. याला म्हातारीचे बेट म्हणजे ओल्ड वुमन्स आयसलँड असे सुद्धा म्हणतात. विचारू शकतात की ओल्ड वुमन्स आयसलँड म्हणजे कोणते बेट? म्हणजे म्हातारीचं बेट हे कोणतं आहे? तर उत्तर द्यावं लागेल लिटल कोलाबा मीन्स छोटा कोलाबा. यानंतर मुंबई. मुख्य बेट जिथे मूळ वस्ती आणि बंदर हे होते. त्यानंतर बघा माझगाव. माझगाव हे एक पूर्वेकडील एक बेट आहे. तसेच बघा परळ आहे, वरळी आहे आणि माहीम. परेल बघा उत्तरेकडील आहे, पश्चिमेकडील बेट वरळी आहे आणि साष्टी बेटाला लागून असलेले उत्तरेकडील बेट कोणतं? तर ते आहे माहीम. या 7ही बेटांचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे मिळून काय बनलेलं आहे? मुंबई हे हा जिल्हा बनलेला आहे. ओके. यानंतर बघा या बेटांच्या मध्ये समुद्राचे पाणी आणि दलदलीचा प्रदेश होता. 1784 मध्ये गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी सुरू केलेल्या हॉर्नबी व्हेलार्ड हा जो काही प्रकल्प आहे या बदलाची नांदी ठरलेला आहे. हा प्रकल्प वरळी आणि परळला परेल जे आहे त्याला जोडणारा एक सागरी पूल म्हणजे कॉजवे होता. पुढील 150 वर्षात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आणि नंतर ब्रिटिश राजवटीने अनेक जमीन भराव म्हणजे लँड रिक्लेमिनेशन
प्रकल्प राबवले आणि याद्वारे या 7 बेटांमधील खाजणे आणि समुद्र बुजवून त्यांची एक काय केली सलग भूमी तयार केली. लक्षात ठेवा, हे शहर म्हणजे नैसर्गिकरित्या तयार केलेलं नसून हे कसं मानवनिर्मित आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, अगोदर 7 बेट होते, आता पूर्ण मुंबई हे जुडलेली आहे. तर यानंतर बघा, हाच भाग आजचा मुंबई शहर जिल्हा म्हणजेच आइसलँड सिटी म्हणून सुद्धा काय होतो तर ओळखल्या जातो. आता बघा, स्थान आणि भौगोलिक रचना थोडक्यामध्ये समजून घेऊया. काय आहे बघा, अगोदर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल स्थान आणि विस्तार. ओके, समजून घ्या. मुंबई हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात वसलेले आहे आणि भौगोलिक दृष्ट्या संपूर्ण बृहन्मुंबई ग्रेटर मुंबई हे साष्टी या मोठ्या बेटांवरती वसलेले आहे. आता बृहन्मुंबई म्हणजे काय, तर बघा, मुंबई शहर आणि उपनगर या दोघांना मिळून जे म्हणतात त्याला म्हणतात बृहन्मुंबई. ओके, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्हींना धरून काय असतं तर बृहन्मुंबई असतं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता यानंतर बृहन्मुंबईचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर बघा अंदाजे 603.4 चौरस किलोमीटर एवढं बृहन्मुंबईचं काय क्षेत्रफळ आहे. आता भौगोलिक सीमा लक्षात घेऊया. पश्चिमेस काय आहे? बघा, बृहन्मुंबईच्या पश्चिमेस काय आहे तर ते आहे अरबी समुद्र. पूर्वेस जर म्हटलं तर ठाण्याची खाडी आहे. त्यानंतर उत्तरेस जर म्हटलं तर वसईची खाडी आहे, जी मुंबईला पालघर जिल्ह्यापासून काय करते वेगळे करते. लक्षात ठेवा, वसईची खाडी. म्हणजे तुम्हाला विचारू शकतात की मुंबईला पालघर जिल्ह्यापासून वेगळे करणारी कोणती खाडी आहे, तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल वसईची खाडी. ओके, यानंतर दक्षिणेस काय तर बघा, मुंबई बंदर आहे, जे एक नैसर्गिक खोल पाण्याचे म्हणजेच डीप वॉटर बंदर आहे. यानंतर बघा, दोन जिल्ह्यांची प्रशासकीय रचना कशा प्रकारे आहे, तर ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी या क्षेत्रात दोन प्रशासकीय जिल्हे येतात, ते म्हणजे कोणते कोणते तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. आता मुंबई शहराचं जर क्षेत्रफळ पाहिलं तर ते आहे अंदाजे 157 चौ किलोमीटर. ओके, हा जो भाग आहे हा दक्षिणेकडील बेटाचा भाग आहे, जो वर नमूद केलेल्या 7 बेटांना जोडून तयार झाला आहे. सीमा जर पाहिली तर बघा, कुलाबापासून उत्तरेला माहीम आणि सायनपर्यंत हा शहराचा सर्वात जुना दाट लोकवस्तीचा आणि ऐतिहासिक ओके असा भाग आहे. उदाहरणार्थ जे काही फोर्ट आहे हे सुद्धा याच परिसरामध्ये आहे. आता दुसरा जो जिल्हा आहे बृहन्मुंबईमध्ये येणारा, तो म्हणजे काय तर मुंबई उपनगर. थोडक्यामध्ये समजून घेऊ. क्षेत्रफळ आहे अंदाजे 446 किलोमीटर भाग. हा भाग मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या साष्टी बेटाचा उर्वरित विस्तीर्ण भाग आहे. ओके, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. सीमा जर पाहिली तर यात पश्चिमेला वांद्रे ते दहिसर आणि पूर्वेला मध्यभागी कुर्ला ते मुलुंड हा सर्व उपनगरीय पट्टा येतो आणि हा भाग स्वातंत्र्यानंतर वेगाने विकसित सुद्धा झालेला आहे, मुंबई उपनगर. ओके, आता जर आपण टोपोग्राफी जर समजून घेतलं, ओके, तर जमिनीचा प्रकार कसा आहे मुंबईचा, तर बघा मुंबईचा भूभाग हा पूर्णपणे सपाट नाही. ओके, मग कसा आहे तर बघा, सखल प्रदेश आहे म्हणजेच लो लाईंग एरियाज, म्हणजे शहराचा मोठा भाग विशेषतः जो समुद्र बुजवून तयार केला आहे. उदाहरणार्थ दादर, परळ, भायखळा, सायन हा समुद्र सपाटीच्या जवळ किंवा काही ठिकाणी खाली आहे. यामुळेच अतिवृष्टी आणि भरतीच्या वेळी या भागात काय होते तर पाणी साचते. ओके, म्हणजे सखल प्रदेश आहे हा, लो लाईंग एरियाज आहे. त्यानंतर बघा, यामध्ये काही हिल्स सुद्धा आहेत, म्हणजे डोंगराळ भाग. तर बघा, मुंबईत काही लहान मोठ्या टेकड्या आहेत. बेटाच्या म्हणजेच आइसलँड सिटीच्या भागामध्ये मलबार हिल आहे. ओके, वरळी हिल आहे, अँटॉप हिल आहे, या प्रमुख टेकड्या आहेत. तर उपनगरांच्या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ प्रदेश, पवई आणि घाटकोपर येथील टेकड्या, तसेच अंधेर येथील गिलबर्ट हिल जो एकाच काळ्या बेसाल्ट खडकाचा काय आहे स्तंभ आहे, यांचा समावेश केलेला आहे. डोंगराळ भाग लक्षात घ्यायचंय, खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आता यानंतर जर पाहिला आपण, तुम्हाला विचारू शकतात की मलबार हिल कोणत्या भागामध्ये आहे, शहरमध्ये आहे का उपनगरमध्ये, तर मुंबई शहर द्यायचं आहे. वरळी हिल कुठे आहे तर मुंबई शहर. अँटॉप हिल कुठे आहे तर मुंबई शहर. आणि उपनगर जर विचारलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांचा डोंगराळ प्रदेश, पवई आणि घाटकोपर येथील टेकड्या. ओके, हे कुठे आहेत तर मुंबई उपनगर या भागामध्ये आहेत, विचारू शकतात. ओके, एक एक गोष्ट बारकाईने समजून घ्यायची. आता यानंतर बघा, दोन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच SGNP हे काय तर शहराचे फुफ्फुस आहे. ओके, मुंबई शहराचे फुफ्फुस कोणतं आहे मग, तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच SGNP. ओके,
आता बघा याला जागतिक अद्वितीयता अशा प्रकारे ओळखण्यात येते. तर बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच पूर्वीचे कोणतं कृष्णगिरी किंवा बोरिवली नॅशनल पार्क हे मुंबईचे सर्वात मोठे आणि महत्वाचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. विचारू शकता की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं? तर ते होतं कृष्णगिरी किंवा बोरिवली नॅशनल पार्क. काय होतं? कृष्णगिरी किंवा बोरिवली नॅशनल पार्क. आता त्याचं नाव काय झालेलं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ओके. आता यानंतर महानगराच्या हद्दीत म्हणजेच मेट्रोपॉलिटन सिटी लिमिट्स मध्ये वसलेले जगातील एकमेव संरक्षित राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, समजून घ्यायचंय जगातील एकमेव संरक्षित राष्ट्रीय उद्यान आहे. कशातलं? महानगराच्या हद्दीत मध्ये वसलेलं. यानंतर विस्तार आणि स्थान लक्षात घेऊया. हे उद्यान सुमारे 103 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. हे प्रामुख्याने मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात म्हणजेच बोरिवली, malaड आणि दहिसर आणि अंशतः ठाणे जिल्ह्यापर्यंत काय पसरलेलं आहे. लक्षात ठेवा. आता यानंतर बघा महत्व आणि जैवविविधता लक्षात घेऊया मुंबईची. आता बघा पहिला आहे मुंबईचे फुफ्फुस. हे विशाल जंगल शहराने निर्माण केलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि शहराला ऑक्सिजन पुरवते, ज्यामुळे मुंबईचे तापमान आणि प्रदूषण हे काय होते? नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. तसेच बघा या राष्ट्रीय उद्यानाचा वन्यजीव कशा प्रकारचा आहे? तर हे उद्यान बिबट्या या मोठ्या मार्जार प्राण्याच्या मानवी वस्तीजवळील वास्तव्यासाठी जगप्रसिद्ध आहे. याशिवाय येथे ठिपकेवाले हरिण, सांबर, भेकळ, माकडे आणि विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी सुद्धा आढळतात आणि हे पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन म्हणून आहे. तसेच वनस्पती बघूया. फ्लोरा काय आहे? तर येथे दाट निम सदाहरित जंगल आणि बांबूचे वने सुद्धा आहेत. तसेच मुंबईचे सर्वोच्च शिखर म्हणजे मुंबई शहरातील सर्वोच्च नैसर्गिक बिंदू जांभूळमाळ हा याच उद्यानाच्या काय तर हद्दीमध्ये आहे. बघा जे नोट्स आहे ना हे एकदम डिटेल्स मध्ये आपण अशासाठी काढलेले आहे कारण की एकही तुमचा गुण जाता कामा नये. बारकाईने प्रत्येक गोष्टी कव्हर केलेली आहे. ज्यावरती मुंबई पोलीस भरती असो अथवा जिल्हा परिषद भरती असो प्रश्न विचारता म्हणजे विचारतातच. आता यानंतर बघा ऐतिहासिक ठेवा. या उद्यानाच्या आत कान्हेरी लेणी आहेत आणि हा सुमारे 109 गुफांचा समूह असून तो इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पूर्व 10व्या शतकापर्यंतच्या काळात बेसाल्ट खडकामध्ये कोरलेल्या बौद्ध गुफा आहेत आणि हे एक महत्वाचे पुरातत्वीय आणि पर्यटन स्थळ सुद्धा आहे. ओके, लक्षात ठेवा. आता आपण तिसरा भाग लक्षात घेऊया ते म्हणजे काय तर प्रमुख नदी प्रणाली आणि जलस्रोत. ओके, तर बघा शहरी नद्या कोणकोणत्या आहेत? अर्बन रिव्हर्स. तर बघा मुंबईत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे ओके मोठ्या बारमाही नद्या नाहीत. येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावणाऱ्या आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या शहरी नद्या किंवा आताचे काय तर नाले आहेत. ओके, लक्षात ठेवा. पहिली नदी कोणती आहे? तर ते आहे मिठी नदी. ओके, मिठी नदी ओळख ही मुंबईतील सर्वात महत्वाची आणि चर्चली जाणारी नदी आहे. कोणती? तर मिठी नदी. ओके, हिचा उगम ही नदी विहार आणि पवई तलावाच्या ओव्हरफ्लो मधून उगम पावते. प्रवाह सुमारे 18 किलोमीटर लांबीची ही नदी विहार पवई पासून सुरू होऊन विमानतळाखालून कुर्ला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि धारावी मधून वाहत जाऊन शेवटी माहीमच्या खाडीत अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे. यामुळे कोणकोणत्या समस्या उद्भवतात? तर बघा 26 जुलै 2005च्या महाप्रलयात मुंबई फ्लड्स मध्ये जे काही आलं होतं या नदीने रौद्र रूप धारण केलं होतं आणि अनियंत्रित शहरीकरण, नदी पात्रातील अतिक्रमण, प्रदूषण आणि गाळ साचल्यामुळे तिची वहन क्षमता संपली आणि ती आता नदीऐवजी सांडपाण्याचा नाला बनली आहे. आणि या प्रलयानंतर मिठी नदी विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच MRDPA ची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. ओके, हिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी. आता इतर नद्या बघूया. तर पहिली नदी आहे बघा महत्वाची मुंबई शहराची कोणती नदी आहे? मग मिठी नदी. आता इतर नद्या जर पाहिल्या आपण तर कोणकोणत्या आहेत? दहिसर नदी. ओके, संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तुळशी तलावाजवळ उगम पावते. दहिसर उपनगरातून वाहते आणि गोराई खाडीला मिळते. तसेच बघा यानंतरची नदी आहे पुईसर नदी. ही सुद्धा SGNP मध्ये उगम पावते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आणि कांदिवली बोरिवली मधून वाहते आणि मारवे खाडीला काय होते तर मिळते. तसेच यानंतरची नदी आहे ओशिवरा नदी. ओके, ही देखील गोरेगाव जोगेश्वरी भागातून वाहणारी एक लहान नदी आहे. या तिन्ही नद्यांची अवस्था मिठी नदीप्रमाणेच प्रदूषित आणि अतिक्रमित झाली आहे. ओके, आता यानंतर तलाव आणि पिण्याचे पाणी हे लक्षात घेऊया. तर बघा शहरातील तलाव कोणकोणते? तर बघा मुंबईच्या हद्दीत
SGNP मध्ये विहार लेक, तुळशी लेक आणि पवई लेक हे तिन्ही प्रमुख तलाव आहेत. विहार आणि तुळशी या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. हे पाणी मुंबईच्या एकूण गरजेच्या अगदी नगण्य भाग पुरवते. ओके, लक्षात ठेवा. तसेच पवई पवई तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आता केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून आहे फक्त. पवई पिण्याचं पाणी आहे का? नाही. आता बघा, मुख्य जलस्रोत कोणता आहे? मेन वॉटर सप्लाय. बघा आता, मुंबई जिल्हा बृहन्मुंबई सविस्तर माहितीचा विभाग आता लक्षात घेऊया. भाग 2 काय आहे? तर जिल्ह्याचा सविस्तर इतिहास. आता बघा, थोडक्यामध्ये जिल्ह्याचा सविस्तर इतिहास आपण समजून घेऊ. आता मुंबई शहराचा इतिहास कसा आहे? तर बघा, मुंबई शहराचा इतिहास हा 7 विखुरलेल्या दलदलीच्या पेटांपासून ते भारताची आर्थिक राजधानी म्हणजेच अर्थ राईम इन इंडिया बनण्यापर्यंतचा एक विलक्षण आणि नाट्यमय प्रवास आहे. कसा? तर समजून घेऊ. अगोदर काय होतं? तर 7 बेटांचं शहर होतं. तर बघा, पोर्तुगीज ते ब्रिटिशांना आंदण कशा प्रकारे 7 बेटांचं शहर दिलं गेलं होतं? तर बघा, आज आपण ज्याला मुंबई म्हणजेच बघा मुंबई आइसलँड सिटी म्हणून ओळखतो, तो मुळात 7 बेटांचा काय होता? तर समूह होता. कोणकोणते बेट? तर बघा, कुलाबा, छोटा कुलाबा, ज्यालाच म्हातारीचे बेट म्हणतात, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि महिम. या बेटांवरती काय होतं? तर अगोदर कोळी म्हणजे जे मच्छीमार आहे आणि आगरी म्हणजे मीठ पिकवणारे समाजाची काय होती? तिथं मूळ वस्ती होती, म्हणजेच कोळीवाडे होते. यानंतर बघा, या बेटाचा इतिहास मौर्य साम्राज्यापर्यंत म्हणजे इसवी सन पूर्व 3रे शतक पर्यंत जातो. त्यानंतर शिलाहार, श्रीस्थानक आणि 13व्या शतकात राजा बिंबदेव यांनी महिकावती म्हणजेच आजचे माहीम येथे आपली राजधानी वसवली आणि प्रथमच या बेटावरती सलग राज्य आणले. आता बघा, पोर्तुगालचं जे आगमन आहे ते मुंबईमध्ये केव्हा झालं? तर 1534 मध्ये झालेले आहे. तर बघा, गुजरातचा सुलतान बहादूर शाह याने मुघल सम्राट हुमायूनच्या भीतीने पोर्तुगीजांशी वसईचा तह केला. या तहानुसार पोर्तुगीजांना केवळ मुंबईचे बेटच नव्हे तर साष्टी, वसई आणि ठाण्यापर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश मिळाला. पोर्तुगीजांना या बेटांच्या नैसर्गिक बंदराचे म्हणजेच नॅचरल हार्बरचे महत्व कळले आणि त्यांनी या ठिकाणाला बॉम्बहिया अर्थात सुंदर खाडी असे नाव दिले. गुड बे. ओके, जे पुढे बॉम्बे. ओके, काय झालं? बॉम्बे झाले. पोर्तुगीजांनी येथे चर्च उदाहरणार्थ मायकल चर्च आणि माहीम चर्च आणि किल्ले उदाहरणार्थ कास्टेला डी अगुवाडा आणि वांद्रे बांधले. मात्र त्यांनी या बेटाच्या विकासापेक्षा धर्मप्रसारावरती जास्तीत जास्त भर दिला आणि दुसरं म्हणजे काय? तर जमीनदारी स्थापन करण्यावरच सुद्धा भर दिलेला आहे. लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला जर विचारलं की बॉम्बे हे नाव मुंबईला ओके कोणी दिले होते? तर पोर्तुगीजांनी दिले होते सुरुवातीला. त्यानंतर बघा, आता राजकन्येचे आंदण अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, तर बघा, या बेटांचे नशीब 1661 मध्ये बदलले. इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याचा विवाह पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रांगांझा हिच्याशी झाला. ओके, कोणाकोणाचा विवाह झाला? चार्ल्स दुसरा आणि राजकन्या कॅथरीन. ओके, या लग्नात पोर्तुगीज राजाने काय केलं? तर बघा, ज्यांच्यासाठी गोवा आणि वसई जास्त महत्वाची होती त्यांनी ही जी काही बॉम्बेची 7 बेटे आहेत हे इंग्लंडच्या राजाला लग्नामध्ये डावरी म्हणजेच आंदण म्हणून देऊन टाकली. लक्षात ठेवा. गंमत म्हणजे इंग्लंडला सुरुवातीला या दलदलीच्या बेटांचे महत्व कळले नव्हते, पण पोर्तुगीज गव्हर्नरने ही बेटे प्रत्यक्षात हस्तांतरित करण्यास अनेक वर्ष टाळाटाळ सुद्धा केली होती. बघा, आंदण तर देऊन टाकलं परंतु देताना थोडस हो नाही होत नाही असे करत होते. लक्षात ठेवायचंय. लग्न कोणाचं झालं होतं? कॅथरीनचं आणि चार्ल्स दुसराचं. लक्षात ठेवायचं. चार्ल्स दुसरा कोणत्या देशाचा नागरिक? तर बघा, इंग्लंडचा. आणि राजकन्या कोणत्या याची होती? तर पोर्तुगालची होती. ओके, ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आंदण कधी दिलं? तर 1665 मध्ये. ओके, आता यानंतर लक्षात घ्या, हॉर्नबी व्हेलार्ड म्हणजे बघा 7 बेटांचे एकत्रीकरण आणि बॉम्बेचा उदय कसा झाला? तर बघा, पहिलं कंपनीचे भाडेपट्टे 1668 मध्ये. बघा, 1661 मध्ये ब्रिटिशांना ही बेटे आंदण म्हणून मिळाली. तेव्हा ती दलदलीची आरोग्यासाठी हानिकारक ओके म्हणजे बघा, त्यावेळी ते इंग्रजांचे कब्रस्तान म्हणून ओळखले जाईल आणि फारशी उत्पन्न न देणारी होती. म्हणून 1668 मध्ये राजा चार्ल्स दुसरा यांनी या बेटांचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकडे दरवर्षी केवळ 10 पौंड इतक्या नाममात्र भाड्याने देऊन टाकला होता. फक्त 10 पौंड. ओके, लक्षात ठेवा. विचारू शकता किती पौंड? तर 10 पौंड. यानंतर बघा, जेराल्ड अंजियर
ने काय केलं तर कंपनीने सुरत येथील मुख्य केंद्र मराठ्यांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हल्ल्यांमुळे असुरक्षित झाले होते. ओके. कंपनीला पश्चिम किनाऱ्यावरती एका नवीन सुरक्षित बंदराची गरज होती. त्यावेळेस बॉम्बे हे त्यासाठी काय होतं सर्वोत्तम होतं. कंपनीचा गव्हर्नर जेराल्ड अंजियर, ओके, कोण जेराल्ड अंजियर यांनी काय केलं लक्षात घ्यायचंय. 1672 ते 77च्या दरम्यान याचा कार्यकाळ आहे. तर हा खरा मुंबईचा शिल्पकार मानला जातो. कारण की मुंबईचा जो काही विकास आहे हा करण्याचं जे काही योगदान आहे हे याचंच आहे जेराल्ड अंजियरचं. ओके, म्हणून मुंबईचा जर शिल्पकार जर विचारलं तुम्हाला खरा मुंबईचा शिल्पकार तर उत्तर द्यावं लागेल जेराल्ड अंजियर. ओके. त्याने बॉम्बे कॅसल मजबूत केले, टांगसाळ आणि न्यायालय सुरू केले आणि मुख्य म्हणजे गुजरातहून वाणिज्य पारशी आणि इतर व्यापाऱ्यांना बोलवून त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यापारी सवलत सुद्धा दिल्या होत्या. कोणी तर जेराल्ड अंजियर यांनी. ओके. यानंतर बघा हॉर्नबी वेलार्डच्या विषयी समजून घेऊया थोडंफार. तर बघा अंजियरने विकासाचा पाया रचला पण 7 बेटे ही दलदलीने विभागलेली होती. भरतीच्या वेळी या बेटांमधील सखल भागात म्हणजेच बघा आजचा परळ, भायखळा, महालक्ष्मी परिसर यामध्ये काय होत होतं पाणी भरत होतं. यावर उपाय म्हणून 1782 ते 84च्या या काळामध्ये काय झालं तर तत्कालीन गव्हर्नर कोण होते विल्यम हॉर्नबी. ओके. 1782 ते 84च्या काळामध्ये. ओके. याने एका महाप्रकल्पाची आखणी केली. त्याने वरळी आणि परळ या बेटांमधली मोठी खाडी ओके बुजवण्यासाठी एक बांध बांधला. विशेष म्हणजे हा प्रकल्प त्याने कंपनीच्या लंडन येथील संचालकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या विरोधात जाऊन सुरू केला होता. ओके. या बांधालाच नाव दिलं हॉर्नबी व्हेलार्ड. ओके. आजचा कोणता भाग आहे हा ब्रेच कँडी परिसर. ओके. या 7 बेटांना जोडून एक एकात्मिक भूभाग ओके बनवण्याच्या दिशेने टाकलेले पहिले आणि सर्वात महत्वाचे पाऊल होते. या बांधामुळे हजारो एकर दलदल सुपीक जमिनीत रूपांतरित झालीत आणि बॉम्बे शहराच्या खऱ्या विकासाला काय झाली तर सुरुवात झाली. लक्षात ठेवा हॉर्नबी व्हेलार्ड. कोणता बांध होता तो हॉर्नबी व्हेलार्ड. विल्यम हॉर्नबी यांनी या महाप्रकल्पाला सुरुवात केली होती म्हणून त्यांच्याच नावाने हा प्रकल्प उदयास आला होता. ओके. आणि ओळखल्या सुद्धा जात होता. आता बघा उड्स प्रायमा इन इंडिज. बघा आता पहिली रेल्वे, कापूस व्यापार आणि राजधानी. ओके. टोटल मुंबईचा आता आपण लक्षात घेऊया. एक सेकंड. आता बघा हॉर्नबी व्हेलार्ड नंतर जमीन भरावाचे ओके अनेक प्रकल्प झाले. उदाहरणार्थ 1845चा कुलाबा कॉजवे ज्याने कुलाबा बेट मुख्य भूमीला कायमचे जोडले. या एकत्रीकरणामुळे बॉम्बे 19व्या शतकामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी ब्रिटिश भारताच्या मुख्य प्रांताची काय बनली तर कॅपिटल बनली, राजधानी बनली. आता बघा भारतामध्ये बघा याचा जर विचार केला आपण तर रेल्वे केव्हा चालली तर बघा भारतातील पहिली रेल्वे याच भागामध्ये चालली. तर कोणत्या बघा 16 एप्रिल 1853 मध्ये बॉम्बे तेव्हाचं कोणतं तर बुरीबंदर स्टेशन ते ठाणे. बघा मुंबई ते ठाणे. ओके. या दरम्यान ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ची भारताची पहिली प्रवासी रेल्वे धावली. साहिब, सिंध आणि सुलतान नावाच्या 3 इंजिनांनी 14 डब्यांच्या या गाडीला खेचले. या घटनेने भारताच्या आधुनिक युगाची सुरुवात केली आणि बॉम्बे हे देशांतर्गत व्यापाराचे मुख्य काय बनलेले आहे केंद्र बनलेले आहे. ओके. यानंतर बघा कापूस व्यापार आणि शेअर मॅनिया. 1860च्या दशकातील अमेरिकन सिव्हिल वॉर ही मुंबईसाठी सुवर्ण संधी ठरली. इंग्लंडच्या मँचेस्टर येथील कापड गिरण्यांना होणारा अमेरिकन कापसाचा पुरवठा थांबला. ही पोकळ बघा ही जी काही पोकळी आहे ही बॉम्बेने भरून काढली आणि विदर्भ आणि गुजरात येथील भारतीय कापूस बॉम्बे बंदरातून मोठ्या प्रमाणावरती काय होऊ लागली तर एक्सपोर्ट होऊ लागली. ओके. या कापूस व्यापारातून बॉम्बे शहरात प्रचंड संपत्ती निर्माण झाली. प्रेमचंद रायचंद, डेव्हिड ससून, जमशेदजी टाटा यांसारख्या भारतीय उद्योगपतींनी याच काळात शहरात कापड गिरण्या उभारल्या आणि बॉम्बे हे भारताचे काय झाले मँचेस्टर. ओके. लक्षात ठेवा याच काळात शहराने प्रचंड शेअर मॅनिया आणि त्यानंतरचे आर्थिक क्रॅश देखील अनुभवले. यानंतर अब्सप्रिमा इन इंडिज म्हणजे भारतातील सर्वोत्तम शहरे कोणकोणते तर बघा या समृद्धीच्या जोरावरती गव्हर्नर सर बार्टल फ्रियर याने शहराच्या फोर्ट भागाच्या जुन्या तटबंदी पाडून टाकल्या आणि त्या जागी आज आपण पाहतो त्या म्हणजे काय तर भव्य इमारती. ओके. आणि विक्टोरियन गॉथिक बघा त्या इमारतीचं नाव काय
व्हिक्टोरियन गॉथिक. ओके. उदाहरणार्थ CSMT म्हणजे स्वीटिश स्टेशन, मुंबई विद्यापीठ, हायकोर्ट हे उभारले गेले. तर बघा 1869 मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्याने बॉम्बे आणि लंडन येथील सागरी अंतर अर्धे झाले. यामुळे बॉम्बे हे खऱ्या अर्थाने भारताचे प्रवेशद्वार म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आणि प्रेमा इन इंडीज, ओके, भारतातील सर्वोत्तम पहिलं शहर बनलं. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे मुंबई शहर अभ्यासत असताना. बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा दोन्हींचा अभ्यास आपण हा संयुक्तरित्या करत असतो, कारण की परीक्षेमध्ये दोन्ही जिल्ह्यांशी निगडीत असल्या कारणाने परीक्षेमध्ये बघा, मुंबई शहर मध्ये जरी फॉर्म भरलेला असेल किंवा उपनगरमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या कंडिशन मध्ये बघा, हे दोन जे शहर आहे ना, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे विद्यार्थी जिल्हा परिषदची प्रिपरेशन करताना, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 100% शहरीकरण झालेले जिल्हे आहेत. म्हणून इथं जिल्हा परिषदेची स्थापना झालेली नाहीये. ओके. तर बघा, पोलीस भरतीमध्ये याचा संयुक्तच अभ्यास करावा लागतो, कारण की कोणत्याही भागामध्ये कुठलाही प्रश्न विचारू शकतात. ओके. कारण की यांचा संयुक्त इतिहास आहे म्हणून. आता यानंतर बघा, मुंबई जिल्हा, बृहन्मुंबई सविस्तर माहितीचे विभाग, भाग क्रमांक 3. यामध्ये काय आहे, प्रशासकीय रचना आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, मुंबईची प्रशासकीय रचना ही देशात खरोखर अद्वितीय आहे. हे एक शहर असले तरी ते मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन महसुली जिल्ह्यांमध्ये म्हणजे रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट्स मध्ये विभागलेले आहे. पण या रचनेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांवरती ग्रामीण प्रशासनाचे जसे जिल्हा परिषद कोणतेही नियंत्रण नसून संपूर्ण नागरी कारभार एकाच संस्थेद्वारे चालतो. ओके. मुंबईची प्रशासकीय रचना अशी आहे. ते म्हणजे काय, तर ते आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, BMC. ओके. महाराष्ट्रामध्ये BMC मध्ये सर्वात जबरदस्त रिझल्ट देणारी एकमेव आपली संस्था आहे AK परफेक्शन अकॅडमी. लक्षात घ्या. आता बघा, स्थापना आणि कायदा. मुंबई महानगरपालिकेची स्थापना मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अन्वये झाली. हा कायदाच या संस्थेला प्रचंड स्वायत्तता म्हणजेच अँटोनॉमी देतो. ओके. यानंतर बघा, बृहन्मुंबई, ग्रेटर मुंबई. 1950 मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना एकत्र जोडून बृहन्मुंबई महानगरपालिका तयार करण्यात आली. आता प्रशासकीय रचना समजून घेऊ. बघा, येथील महापालिका आयुक्त हे मुख्य कार्यकारी असतात. सहसा मुख्य सचिव दर्जाचे काय असतात, ते IAS अधिकारी असतात. तर बघा, महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आणि सभागृहाचे प्रमुख असले तरी खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते, तर आयुक्तांकडे असते. लक्षात ठेवा, महापालिकेचा आयुक्त हे पद खूप महत्वाचं आहे. यानंतर जगातील सर्वात श्रीमंत. बघा, जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका ही, तर बघा, ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. तिचे वार्षिक बजेट हे भारतातील अनेक लहान राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठे असते. याचे कारण मुंबईला जकात, ओके, आणि मालमत्ता करामधून मिळणारा प्रचंड महसूल आहे. आणि ही संस्था रस्ते, पाणी पुरवठा, म्हणजे बघा, बस सेवा जर म्हटलं तर मुंबईची जी बस सेवा आहे त्याचं नाव आहे बेस्ट. ओके. यासारख्या सर्व नागरी सुविधांसाठी काय आहे, हे जबाबदार आहे. ओके. लक्षात ठेवा, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आहे महानगरपालिका कोणती, BMC. यानंतर बघा, मुंबई शहर जिल्हा, यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे? मुंबई शहरामध्ये तालुक्यांची संख्या किती, तर उत्तर द्यावं लागेल 0. काय द्यावं लागेल तुम्हाला उत्तर? 0. आता बघा, भौगोलिक हद्द. हा दक्षिण मुंबईचा भाग असून कुलाबा ते माहीम या बेटावरील मूळ मुंबईचा भाग आहे. यामध्ये 0 तालुके आहेत. हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे ज्यात एकही तालुका नाही. विचारू शकता, महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता की ज्यामध्ये एकही तालुका नाही? उत्तर काय? मुंबई शहर. याचं कारण या जिल्ह्यात ग्रामीण किंवा निमशहरी भाग अजिबात नाही आणि हा 100% नागरी जिल्हा आहे. ओके, 100% नागरी आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका बघूया. येथे जिल्हाधिकारी असले तरी त्यांची भूमिका जिल्हा परिषदेच्या म्हणजे ZP मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याप्रमाणेच विकास कामे करण्याची नसते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची मुख्य कामे कोणकोणते ते बघूया. पहिलं आहे महसूल म्हणजेच रेव्हेन्यू. शासकीय जमिनींवरील महसूल गोळा करणे हे कोणाचं काम असते, तर इथच्या कलेक्टरचं असते. त्यानंतर बघा, जमिनीच्या नोंदी. शेती नसल्यामुळे येथे सातबारा उतारा नसतो. त्याऐवजी सिटी सर्वे अंतर्गत मालमत्ता पत्रक देण्याचे काम केले जाते. ओके, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की बारीक बारीक गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत, जेणेकरून तुमचा एकही स्कोर जाता कामा नये. जर व्हिडिओतील जर माहिती तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर केल्याशिवाय जाऊ नका. ओके. यानंतर बघा, निवडणुका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे संचालन करणे. चौथं, शासकीय मालमत्ता म्हणजेच कलेक्टर्स लँड्स. दक्षिण मुंबईतील अनेक मोक्याच्या जमिनी
उदाहरणार्थ नरिमन पॉइंट, बॅक बे या कलेक्टर लँड भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत आणि त्यांची व्यवस्था पाहणे हे असते चौथं कार्य. आता बघा थोडक्यामध्ये आपण मुंबई उपनगर जिल्हा सुद्धा लक्षात घेऊ. ह्यामध्ये महसुली तालुके समजून घेऊ थोडक्यामध्ये. बघा आता निर्मिती, मुंबई उपनगराची निर्मिती. तर बघा हा जिल्हा 1 ऑक्टोबर 1990 रोजी प्रशासकीय सोयीसाठी मूळ मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आले आहे. याची जर हद्द पाहिली तर हा मुंबई शहर जिल्ह्याच्या उत्तरेला वांद्रे ते दहिसर आणि कुर्ला ते मुलुंड पर्यंत पसरलेला साष्टी बेटाचा विस्तीर्ण असा भाग आहे. यामध्ये 3 तालुके आहेत, लक्षात घ्यायचे. पण हा यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद नाही आहे. ओके, तर बघा महसुली तालुके कोणकोणते आहेत. तर पहिला आहे अंधेरी, त्यानंतर बोरिवली आणि कुर्ला. ओके, काय काय आहे मग, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. ओके, हे 3 तालुके आहेत मुंबई उपनगरमध्ये. आणि मुंबई शहराला एकही तालुका नाही, जो महाराष्ट्रातील एकमेव असा काय आहे जिल्हा आहे. ओके, ज्यामध्ये 0 तालुके आहेत. बघा आता महत्वाचे, हे तालुके पुणे किंवा नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांसारखे नाहीत. तर येथे पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत व्यवस्था नाहीये. हे केवळ महसूल आणि जमीन नोंद ठेवण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. उदाहरणार्थ यामध्ये तक्रार निवारण, शासकीय जमिनींचे संरक्षण, निर्माण केलेले प्रशासकीय विभाग आहेत, ज्यांचे प्रमुख कोण असतात, तहसीलदारच असतात. ओके, आता बघा तिन्ही तालुक्याची थोडक्यामध्ये माहिती समजून घेऊ आपण. पहिला आहे अंधेरी. तर बघा भाग हा पश्चिम उपनगरांचा मोठा भाग आहे. यामध्ये वांद्रे, खार, सांताक्रूज, जुहू, वेर्लेपार्ले, अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी या भागामध्ये आहे. आणि हा तालुका आहे. ओके, ओळख, हा भारताचा मनोरंजन आणि आर्थिक हब आहे. बॉलिवूड, गोरेगाव फिल्म सिटी, जुहू चौपाटी आणि बहुतांश कलाकारांची वस्ती सुद्धा येथेच आहे. कुठं, अंधेरीमध्ये. ओके, भारताचा सर्वात व्यस्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुद्धा याच तालुक्यामध्ये आहे. कोणत्या, तर अंधेरी तालुक्यामध्ये. आता यानंतर बोरिवली बघूया. बोरिवलीचा भाग हा मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भाग आहे. गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली असलेला तालुका आहे. ओके, ओळख, या तालुक्याची मुख्य ओळख म्हणजे मुंबईचे फुफ्फुस, लंग्स ऑफ मुंबई म्हणून ओळखण्यात येते. ओके, लक्षात ठेवा, बोरिवली. लंग्स ऑफ फुफ्फुस काय, मग बोरिवली. ओके, बघा सॉरी, लंग्स ऑफ फुफ्फुस काय, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि हा जो भाग आहे हा कुठे आहे, तर बोरिवली या भागामध्ये आहे. ओके, तर बघा कान्हेरी लेणी सुद्धा इथंच आहे. हा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे आणि हा प्रामुख्याने निवासी तालुका असून दहिसर चेकनाका हा मुंबई, पालघर, वसई, विरार यांना जोडणारा मुख्य प्रवेश बिंदू आहे. गोराई आणि मानोरी हा किनारी भागही सुद्धा कुठे आहे, तर बोरिवलीमध्येच आहे. ओके, आणि तिसरा आहे कुर्ला. आता कुर्ल्याचं थोडक्यामध्ये समजून घेऊ. तर बघा हा मुंबई उपनगर जिल्ह्याच्या संपूर्ण पूर्व म्हणजेच ईस्टर्न सबर्ब्स भाग, उदाहरणार्थ कुर्ला, घाटकोपर, पवई, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड तसेच हार्बर मार्गावरील चेंबूर, टिळकनगर काही भाग असलेला तालुका आहे. ओके, याची जर ओळख पाहिली आपण तर कुर्ला एलटीटी हे मध्य सेंट्रल आणि हार्बर रेल्वे मार्गाचे मुख्य काय जंक्शन आहे. भारताचे आधुनिक आर्थिक केंद्र, फायनान्शियल हब असलेले वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, जिथे डायमंड आणि एनएससी आहे, हे प्रामुख्याने याच तालुक्याच्या हद्दीत. ओके, येथे प्रसिद्ध आयआयटी बॉम्बे आणि पवई तलाव येथेच आहेत. मुलुंड चेकनाका हा ठाणे शहराचा काय, तर प्रवेश बिंदू आहे. ओके, यानंतर आता बघा अर्थव्यवस्था कशी आहे मुंबई जिल्ह्याची. तर बघा मुंबई हे केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ही संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. तर देशाचा अर्थसंकल्प दिल्लीत मांडला जात असला तरी देशाची जी काही खरी तिजोरी आहे, ट्रेझरी आहे, ते कुठे आहे, तर मुंबईमध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा, आपला देशाचा कणा सुद्धा काय आहे, तर मुंबई जिल्हाच आहे. तर बघा भारतीय अर्थव्यवस्थेत मुंबईचा वाटा हा 6% पेक्षा जास्त आहे जीडीपी मध्ये. ओके, 6% पेक्षा जास्त. यानंतर महसूल जर पाहिला आपण तर देशाचा एकूण प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स या संकलनाचा 30% पेक्षा जास्त वाटा एकट्या मुंबईतून येतो. तसेच सीमा शुल्क संकलनातही मुंबईचा सर्वात मोठा काय, तर वाटा आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे आपलं मुंबई शहर. त्यानंतर बघा व्यापार, भारताच्या एकूण सागरी व्यापारापैकी मोठा हिस्सा मुंबईच्या बंदरांमधून हाताळला जातो. येथील अर्थव्यवस्था वित्त, व्यापार, मनोरंजन आणि उद्योग यावर सुद्धा आधारित आहे. म्हणूनच बघा गुजरातचा जो काही डोळा होता तो कुठे होता, आपल्या प्रिय मुंबईवरती होता. ओके, लक्षात ठेवा, मुंबई ही महाराष्ट्राची की गुजरातची यावरती प्रचंड असा वाद निर्माण झालेला आहे. यासाठी बरेचसे हुतात्म्यांनी काय केलेलं आहे, आपले
आपले आत्मदहन दिलेले आहे, आपले योगदान दिलेलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा अविभाज्य भाग हा मुंबई बनलेला आहे. लक्षात ठेवा. प्रचंड यासाठी आपल्याला लढा द्यावा लागला. महाराष्ट्रामध्येच मुंबई असावी यासाठी. ओके. यानंतर बघा आरबीआय, बीएससी आणि एनएससी भारताचे आर्थिक केंद्र. बघा मुंबई हे भारताच्या भांडवली बाजाराचे आणि वित्तीय प्रणालीचे काय तर मज्जासंस्था केंद्र आहे. नर्वस सिस्टीम म्हणतात त्याला. ओके. लक्षात ठेवा भारताच्या भांडवली बाजाराचे म्हणजे कॅपिटल मार्केटचे आणि वित्तीय प्रणालीचे जे काही नर्वस सिस्टीम आहे ते कोण आहे तर ते आहे मुंबई हे शहर. लक्षात ठेवा. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुख्यालय भारतीय अर्थव्यवस्थेची नियंत्रक म्हणजेच रेग्युलेटर संस्था आणि बँकांची बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे. कोणत्या भागामध्ये तर फोर्ट परिसरमध्ये. यानंतर बघा कार्य देशाचे चलन जारी करणे, आर्थिक धोरण ठरवून महागाई नियंत्रित करणे, देशाचा परकीय चलन साठा सांभाळणे आणि बँकिंग प्रणाली एमबीएफसी वर देखरेख ठेवणे ही सर्व मुख्य कामे येथूनच नियंत्रित होतात. कुठून तर आपल्या मुंबई या शहरातून. लक्षात ठेवा. यानंतर बघा बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. या अर्थी परीक्षेत भरपूर प्रश्न विचारतात ते कुठे आहे तर बॉम्बे मुंबई शहरात आहे. इतिहास बघा दलाल स्ट्रीट दलालांचा रस्ता येथे स्थित बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1875 मध्ये प्रेमचंद रायचंद यांनी सुरू केलेल्या नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन पासून हे आशियातील सर्वात जुने ओल्डेस्ट इन एशिया स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे. लक्षात ठेवा. ओळख सेन्सेक्स हा येथील मुख्य निर्देशांक असून तो बीएससी वरील सर्वात मोठ्या 30 कंपन्यांच्या म्हणजे टॉप 30 कामगिरीवरती आधारित आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा आरसा सुद्धा मानला जातो. लक्षात ठेवा. सेन्सेक्सचा फुल फॉर्म विचारू शकतात तर ते आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स. ओके. त्यानंतर बघा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची प्रतिष्ठित इमारत फिरोज जीजीभाई टावर्स ओके म्हणून सुद्धा ओळखली जाते. आता एनएससी बघूया नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्थापना झालेली आहे 1992 मध्ये. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 मध्ये पवानी समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. बीएससीच्या रिंग ओपन पद्धतीला पर्याय म्हणून संपूर्ण इलेक्ट्रॉनिक आणि पारदर्शक ट्रेडिंग सुरू करणे हा एनएससीचा मुख्य उद्देश होता. ओके लक्षात ठेवा. यानंतर ओळख याचे मुख्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आहे. निफ्टी 50 हा एनएससीचा प्रमुख निर्देशांक आहे. व्हॉल्यूमच्या बाबतीत हे जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज पैकी एक आहे. आता सेबी बघूया आपण. देशाच्या भांडवली बाजारावरती नियंत्रण ठेवणारी वॉचडॉग संस्था कोणती आहे तर ते आहे सेबी. याचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. याचे मुख्यालय देखील कुठे तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये आहे. लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे हा. आता बघा कॉर्पोरेट मुख्यालय आणि व्यापारी जिल्हे सुद्धा समजून घेऊ. मुंबई हे भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे म्हणजे एमएनसी चे काय मुख्यालय आहे. ओके. प्रमुख समूह कोणता आहे तर पहिला आहे कॉंग्रेसोमेरेट. ओके. टाटा समूह मुख्यालय काय बॉम्बे हाऊस येथे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आदित्य बिर्ला त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा आणि एल&टी हे सर्व गोष्टी इथं प्रमुख समूह आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा बँकिंग आणि वित्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, ऍक्सिस बँक या सर्वांची मुख्यालय सुद्धा कुठे आहे मुंबई येथेच आहे. त्यानंतर इतर हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या एफएमसीजी कंपन्या, एलआयसी यासारख्या विमा कंपन्या आणि अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांचे निर्णय केंद्र हे सुद्धा मुंबईमध्येच आहे. आता व्यापारी जिल्हे बघूया. पहिला आहे दक्षिण मुंबई. ओके. दक्षिण मुंबई फोर्ट बेलॉट इस्टेट म्हणजे ब्रिटिशकालीन व्यापारी केंद्र आहे आणि 1970-90 च्या दशकात बॅकबे रेक्लेमेशन वर उभारलेला नरिमन पॉइंट हा मुंबईचा पहिला आणि ऐतिहासिक सीबीडी होता. ओके लक्षात ठेवा. सीबीडी होता म्हणजे काय होता याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. यानंतर दुसरं बीकेसी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. तर बघा दक्षिण मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी मिठी नदीच्या काठी वांद्रे कुर्ला येथे योजनाबद्धरित्या प्लॅन विकसित केलेला हा आधुनिक सीबीडी आहे. ओके. तर लक्षात ठेवा. आणि अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालय सुद्धा कुठे आहे येथेच आहे. जसं की एनएससी, सेबी, आयसीआयसीआय त्यानंतर एचडीएफसी, डायमंड. ओके सर्व. आता यानंतर उभरता सीबीडी अंधेरी आणि malaad. अंधेरी malaad विशेषतः माइंड स्पेस हा पट्टा मीडिया, आयटी आणि स्टार्टअप साठी एक नवीन कॉर्पोरेट हब म्हणून उदयास आलेला आहे. ओके. यानंतर बघा बॉलिवूड. बॉलिवूड सुद्धा आपल्या मुंबईमध्येच आहे. हिंदी चित्रपट सृष्टी ज्याला काय म्हणतात बॉलिवूड. तर बघा ओळख
मुंबईची जागतिक ओळख म्हणजेच ग्लोबल आयडेंटिटी ही बॉलिवूड प्लस हॉलिवूडचे एकत्रीकरण अर्थात हिंदी चित्रपट सृष्टी मुळे आहे. तसेच इतिहास आणि व्याप्ती बघूया. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र पहिला भारतीय चित्रपट मुंबईमध्ये बनवला. म्हणूनच बघा कधी बनवला 1913 मध्ये. त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक सुद्धा म्हणतात. तर बघा बॉलिवूड हे निर्मित होणाऱ्या चित्रपटांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी आहे. ओके लक्षात ठेवा. जगातील म्हणत आहे चित्रपटांच्या संख्येनुसार जे काही निर्मित होतात तिथं त्यापेक्षा महाकाय अर्थव्यवस्था आहे. हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून हा एक महाकाय उद्योग आहे. फिल्म स्टुडिओ उदाहरणार्थ दादासाहेब फाळके चित्रनगरी, फिल्म सिटी, गोरेगाव, यशराज स्टुडिओ अंधेरी, प्रोडक्शन हाऊस, संगीत, फॅशन आणि टीव्ही यावरती लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. लक्षात ठेवा. ओके हा उद्योग प्रामुख्याने अंधेरी पश्चिम, वांद्रे, जुहू आणि गोरेगाव येथे केंद्रित आहे. ओके मुंबई ही मराठी चित्रपट सृष्टीची देखील काय मुख्य असं केंद्र आहे. ओके महाराष्ट्रामध्ये काय बोललं जाते तर मराठी बोलल्या जाते. लक्षात ठेवा आपली मातृभाषा आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीचं जे काही आहे मुख्य केंद्र हे सुद्धा मुंबई आहे आणि बॉलिवूडचं सुद्धा आहे. म्हणजे आपल्यासाठी जे काही महाराष्ट्रामध्ये जे मुंबई आहे याचं महत्व किती आहे हे आपल्याला यावरून दिसून येते. प्रत्येक ठिकाणातून आहे. कारण की बघा सोन्याची चिडिया सुद्धा म्हणू शकतो आपण भारतातील. ओके मुंबई म्हणूनच गुजरातचा डोळा या सोन्याच्या चिडीवरती होता. भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया बोर्ड. हेच मुंबईच्या आर्थिक उदयाचे मुख्य कारण आहे. मुंबई हे बंदर मुंबईला स्वतःचे पश्चिम प्रवेशद्वार बनवलं. म्हणजे मुंबई पोर्ट अथॉरिटी विषय थोडक्यामध्ये समजून घेऊया. तुम्हाला विचारू शकता MBPA चा फुल फॉर्म काय. ओके तर बघा मुंबई पोर्ट अथॉरिटीचे पूर्वीचे MBPT म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट हे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख बंदरांपैकी एक आहे. हे नैसर्गिक आणि खोल बंदर आहे. कार्य समजून घेऊ. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर अनेक दशके हेच भारताचे मुख्य बंदर होते. आता कंटेनर वाहतूक नावासेवा येथे गेल्यामुळे मुंबई पोर्ट प्रामुख्याने बल्क कार्गो उदाहरणार्थ पेट्रोलियम, POL, रसायन, सिमेंट हाताळते. तसेच विलार्ड पियर येथील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल हे पर्यटनाचे काय बनलेले आहे मुख्य केंद्र बनलेले आहे. ओके यानंतर बघा JNPA नावासेवा. ओके ओळख जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी. ओके JNPA चा फुल फॉर्म लक्षात आला असेल तुम्हाला. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी पूर्वीचेच काय तर JNPT हे प्रशासकीय दृष्ट्या रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई बंदराच्या पलीकडे असले तरी ते मुंबईच्याच आर्थिक परिसंस्थेचा अविभाज्य काय भाग आहे. लक्षात ठेवा. ओके लक्षात ठेवा रायगड जरी असलं तरी. आता महत्व समजून घ्यायचं आहे. हे 1989 मध्ये मुंबई बंदरावरील कंटेनर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आले. आज हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर सुद्धा म्हणून ओळखण्यात येते. भारताचा 50% पेक्षा जास्त कंटेनर व्यापार हा एकटा येथून होते. देशाचा बहुतांश आयात निर्यात व्यापार याच दोन बंदरांमधून होतो. लक्षात ठेवा. यानंतर पर्यटन आणि वारसा. ओके आर्थिक राजधानी नसून ते ऐतिहासिक आणि आधुनिक वारशाचे म्हणजे हेरिटेजचे काय एक जिवंत असं संग्रहालय आहे. इथे गॉथिक स्थापत्य कलेच्या भव्य इमारती, जागतिक वारसा स्थळे आणि आधुनिक भारताची प्रतीके एकत्र नांदतात. ओके लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे. आता युनेस्को समजून घेऊ. युनेस्को जागतिक वारसा स्थळे भारतातील एकमेव शहर आहे ज्याच्या महानगर क्षेत्रात 3 भिन्न जागतिक वारसा स्थळे आहेत. ओके जसं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. इथं फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा बघू शकता तुम्ही. ओळख हे केवळ एक रेल्वे स्टेशन नसून ते एक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट असा काय नमुना आहे. आर्किटेक्चरल मास्टरपीस आहे. ओके स्थापत्य शैली जर आपण लक्षात घेतली परीक्षेमध्ये विचारतात बरं स्थापत्य शैलीवरती. व्हिक्टोरियन गॉथिक शैलीमध्ये बांधलेली आहे. कोणत्या व्हिक्टोरियन गॉथिक. ओके तरी तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती शुद्ध म्हणजे प्युअर गॉथिक आहे का ते नाही पण कोणती शैली आहे ते गॉथिक शैली आहे. ओके लक्षात ठेवा. आर्किटेक्ट कोण होतं तर फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी यात भारतीय स्थापत्य शैलीचे मिश्रण केले. म्हणूनच या शैलीला बॉम्बे गॉथिक किंवा इंडो सारेसेनिक म्हटले जाते. लक्षात ठेवा. यांनी काय केलं त्याच्यामध्ये घुमट जाळ्या प्राण्यांची शिल्मे यांचं मिश्रण केलं. ओके
म्हणून याला काय म्हटलं जाते, बॉम्बे गोथिक किंवा इंडो सारासेनिक. ओके, लक्षात ठेवा. यानंतर इतिहास. पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनल स्वीटी ही वास्तू 1887 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाच्या सुवर्ण महोत्सवा दिनानिमित्त पूर्ण झाली आणि हे ग्रेट इंडियन पेन्सिलिनला रेल्वेचे काय बनले, मुख्यालय बनले. आता बघा, व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको. ओळख. हा एक समूह आहे. ओहल मैदानाच्या एका बाजूला 19व्या शतकातील व्हिक्टोरियन गॉथिक इमारती, उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ म्हणजे ज्याला राजाबाई टॉवर म्हणतात, ओके, परिसरामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला 20व्या शतकातील आर्ट डेको इमारती सुद्धा आहेत. ओके. यानंतर बघा, जागतिक विक्रम. मरीन ड्राईव्ह आणि ओव्हल परिसरातील हा आर्ट डेको इमारतीचा पट्टा जसा मियामी. नंतर जगातील दुसरा सर्वात मोठा, वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट आर्ट डेको इमारतींचा काय आहे, संग्रह आहे. यात इरॉस, रिगल, मेट्रो ही सिनेमा आणि मरीन ड्राईव्ह वरील निवासी इमारतींचा काय आहे, समावेश होतो. आता एलिफंटा लेणी बघूया. ओके, एलिफंटा लेणी कुठे आहे, तर घारापुरी येथे आहे. प्रश्न विचारू शकतात. गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह. तर बघा, पहिला आहे गेटवे ऑफ इंडिया. याचा इतिहास काय, तर बघा, राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी. काय बघा, राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या 1911 मधील भारत भेटीच्या स्मरणार्थ ही वास्तू काय बांधण्याची घोषणा झाली होती. गंमत म्हणजे त्यांच्या आगमनावेळी केवळ एक प्लॉटर ऑफ पॅरिस मॉडेल उभा झाला. ओके, पूर्ण झाला होता का नाही. गेटवे ऑफ इंडिया. यानंतर लक्षात घ्यायचंय याचं स्थापत्य. तर बघा, बेसाल्ट खडक. बेसाल्ट दगडातील ही भव्य कमान आर्किटेक्ट जॉर्ज विटेल यांनी इंडो सारासेनिक शैलीमध्ये डिझाईन केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. तिचे बांधकाम 1924 मध्ये पूर्ण झाले. ऐतिहासिक क्षण बघूया. हे भारताचे प्रवेशद्वार होते आणि 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर शेवटची ब्रिटिश तुकडी याच गेटवे मधून माघारी गेली. त्यामुळे हे ब्रिटिश राजवटीच्या अंताचे प्रतीकही मानले जाते. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकतात की ब्रिटिश राजवटीच्या अंताचे प्रतीक म्हणून कोणाला ओळखण्यात येते, तर गेटवे ऑफ इंडिया. ओके. यानंतर बघा, ताजमहल पॅलेस हॉटेल. लक्षात घेऊ. इतिहास काय आहे, तर बघा, गेटवेच्या समोरच जमशेदजी टाटा यांनी 1903 मध्ये बांधलेले हे पंचतारांकित हॉटेल आहे. हॉटेलची भव्य इमारत आहे. मुंबईच्या आत्मविश्वासाचे प्रतीक सुद्धा काय, तर ताज हॉटेलच आहे. लक्षात ठेवा. ओके. गेटवे ऑफ इंडियाच्या 21 वर्ष आधी ही इमारत बांधली गेली. संदर्भ. अशी आख्यायिका आहे की जमशेदजी टाटा यांनी तत्कालीन वॉटसन्स हॉटेलमध्ये फक्त गोऱ्यांसाठी फक्त गोऱ्यांसाठी असल्याने प्रवेश नाकारला, तेव्हा त्यांनी भारतीयांसाठी त्याहून भव्य हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. इसको बोलते जमशेदजी टाटा. लक्षात ठेवा. साधा माणूस होता का टाटाजी? बिलकुल नाही. भारतीयांना नाकारलं, गोऱ्यांना प्रवेश होता म्हणून त्यांच्यापेक्षा जबरदस्त हॉटेल निर्माण केली. ओके. आता यानंतर मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्ह लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखण्यात येते. ओके, लक्षात ठेवा. क्वीन्स नेकलेस, मरीन ड्राईव्ह. बघा, हा समुद्र बुजवून तयार झालेला नरिमन पॉइंट ते मलाबार हिल पायथ्यापर्यंत गिरगाव चौपाटीपर्यंत पसरलेला सी आकाराचा 3.6 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आहे. याचे अधिकृत नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस रोड. ओके, असे आहे. क्वीन्स नेकलेस. बघा, रात्रीच्या वेळी मरीन ड्राईव्ह वरील दिव्यांची म्हणजे स्ट्रीट लाईटची रांग ही एका गळ्यातील हारात बसवलेल्या मोत्यांप्रमाणे चमकते, म्हणूनच याला राणीचा हार हे जगप्रसिद्ध नाव मिळाले. आणि गिरगाव चौपाटी हा प्रसिद्ध समुद्र किनारा याच्या उत्तरेकडील टोकावरती आहे. लक्षात घ्या. आता प्रमुख धार्मिक स्थळे लक्षात घेऊ. पहिलं आहे श्री सिद्धिविनायक मंदिर. पहिलं काय, श्री सिद्धिविनायक मंदिर. ओळख. प्रभादेवी येथील हे श्री गणेशाचे मंदिर मुंबईतील सर्वात जागृत मंदिर मानले जाते. याचं वैशिष्ट्य असं की येथील गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सोंड ही उजव्या बाजूला वळलेली आहे. अशा मूर्तीला सिद्धिविनायक म्हणतात, जी अत्यंत उग्र आणि लवकर पावणारी मानली जाते. ओके, लक्षात ठेवा. मोस्ट पॉवरफुल. ओके. आणि बघा, इतिहास समजून घेऊ. मूळ मंदिर लहान होते, परंतु सध्याची भव्य म्हणजेच ग्रँड वास्तू 1990 मध्ये नव्याने बांधण्यात आली. बॉलिवूड सेलिब्रिटीपासून ते सामान्य माणसांपर्यंत लाखो भाविकांचे हे काय, तर श्रद्धास्थान आहे. ओके.
यानंतरचं विशेष असं पवित्र स्थान आहे ते म्हणजे काय तर हाजी अली दर्गा. ओळख वरळी येथे अरबी समुद्रात एका लहान बेटावरती बांधलेला हा दर्गा आहे. वास्तुकला हा दर्गा एका अरुंद मार्गाने मुख्य भूमीशी जोडलेला आहे, ज्याला भरतीच्या ओके वेळी समुद्राचे पाणी वेढते आणि दर्ग्याच्या मुख्य भूमीशी संपर्क तुटतो. हा इंडो इस्लामिक वास्तुकलेचा सुंदर असा नमुना आहे. इतिहास हे सुफी संत सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी ओके 15व्या शतकातील यांचे पवित्र स्थान आहे. हा दर्गा सर्व धर्मियांसाठी एक श्रद्धास्थान असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक सुद्धा आहे, लक्षात ठेवा. ओके. यानंतर आहे लेणी. तर पहिला आहे एलिफंटा लेणी. ओके, कुठे आहे तर घारापुरी येथे आहे एलिफंटाची लेणी. बघा आता, युनेस्को जागतिक वारसा स्थळ. जरी ही लेणी प्रशासकीय दृष्ट्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजेच घारापुरी बेट असली तरी येथे जाण्याचा प्रवेश हा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून फेरी बोटीने आहे. त्यामुळे हे मुंबईच्या पर्यटनाचा एक काय तर अविभाज्य भाग आहे, लक्षात ठेवा. वैशिष्ट्य काय तर येथील शैव गुहांमधील भगवान शिवच्या भव्य दगडी मूर्ती साधारण 5वे ते 6वे शतक कलाचुरी राजवंश जागतिक कीर्तीचे आहेत. यात सर्वात प्रसिद्ध म्हणजे 20 फूट उंच त्रिमूर्ती सदाशिव शिल्प, जे निर्मिती, पालन आणि विनाश या शिवाच्या 3 रूपांचे काय तर प्रतीक आहे. ओके, आता कान्हेरी लेणी लक्षात घेऊया. बघा, ओळख. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात बोरिवली येथे हा बौद्ध लेण्यांचा एक काय तर विशाल समूह आहे. इतिहास ही केवळ लेणी नसून हे एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ आणि विहार होते. येथील लेणी इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन पूर्व 11वे शतक म्हणजे सुमारे 1200 वर्ष या प्रदीर्घ काळामध्ये कोरली गेली, ज्यामुळे येथे हिनयान आणि महायान या दोन्ही बौद्ध पंथांचा प्रभाव आणि स्थापत्य कलेतील बदल स्पष्ट दिसतात. ओके, आता आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊया. ते म्हणजे काय तर जनगणना आणि राजकीय प्रतिनिधी. ओके, बघा आता, हा विभाग बृहन्मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये दाखवतो, पण बृहन्मुंबईची खरी लोकसंख्याशास्त्रीय कहाणी ही त्याच्या 2 जिल्ह्याच्या परस्पर विरोधी आकडेवारीमध्ये काय तर दडलेली आहे. ओके, लक्षात घेऊया आता सविस्तर जनगणना 2001 विरुद्ध 2011. ओके, तर बघा आता, बृहन्मुंबईची एकत्रित आकडेवारी पाहण्याऐवजी आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांची स्वतंत्र आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील बदलांची खरी दिशा आपल्याला समजते. समजून घेऊया. बघा, एकूण लोकसंख्या मुंबई शहरामध्ये किती, तर बघा किती होती बघा, 30 लाख बघा 30,85,411. ओके, आणि मुंबई उपनगरामध्ये 93,56,962. ओके, लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, हे तुम्हाला स्वतःच लक्षात घ्यायचं आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई, मुंबई शहर हे आपल्याला 11चं घेणं देणं आहे, 1चं नाही. ओके, याची तुलना करू शकता तुम्ही. फक्त तुलना करण्यासाठी हा जो चार्ट आहे हा लक्षात ठेवा तुम्ही. दरवर्षी वाढ किती झाली, घट किती झाली यावरती प्रश्न विचारतात. तर शहरामध्ये घट झाली होती आणि उपनगरामध्ये काय झाली होती, वाढ झाली होती. शहरामध्ये 7.57 एवढी घट झाली होती. ओके, आणि उपनगरामध्ये 8.29% एवढी काय झाली होती, वाढ झाली होती. लोकसंख्येची घनता विचारतात, तर शहराची आहे 19,652 आणि उपनगराची आहे 20,980. लिंग जर प्रमाण विचारलं तर बघा, 1,000 पुरुषामागे 832 स्त्रिया या शहरामध्ये राहतात, तर 1,000 पुरुषांमागे 860 स्त्रिया या मुंबई उपनगरमध्ये राहतात. ओके, यानंतर बघा, एकूण साक्षरता दर काय, तर शहराचा 89.21% आणि मुंबई उपनगरचा आहे 89.91%. पॉईंटचा फरक आहे, लक्षात ठेवा. सारखेच आहे 89, फक्त इथं काय 21% आहे शहरामध्ये आणि उपनगरामध्ये 91% आहे. पुरुष साक्षरता जर पाहिली तर 91.48 आहे आणि इथं जर पाहिली उपनगरमध्ये तर 92.92 आहे. यानंतर बघा, स्त्री साक्षरता. स्त्री साक्षरता हे शहरामध्ये आहे 86.45 आणि उपनगरामध्ये आहे 86.37%. टिप: बृहन्मुंबईची 2011ची आकडेवारी ही दोन्ही जिल्ह्यांची बेरीज आहे, तर साक्षरता दर हा भारीच सरासरी आहे जो तुम्ही दिलेल्या आकडेवारीशी जुळतो. ओके, लक्षात ठेवा. आता यानंतर बघा, जनगणनेच्या तुलनेने ठळक आणि सखोल विश्लेषण जे परीक्षेमध्ये विचारतात. वाढीचा दर, रिकामी होणारी सिटी आणि संतृप्त उपनगरे 80% हा बृहन्मुंबईचा मंद वाढीचा काय तर दर आहे, पण हे खरे चित्र नाही. आता मग काय आहे मध्ये ऋण वाढ म्हणजे 7.57% हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
आयलंड सिटीचा लोकसंख्या 2001 ते 2011 दरम्यान काय झालेली आहे, घटलेली आहे. कारण काय? व्यापारीकरण. ओके. परळ, लालबाग सारख्या जुन्या गिरण गावातील निवासी जागा व्यापारी जागांमध्ये रूपांतरित झाल्या. अतिउच्च घरांच्या किमती आणि पुनर्विकास यामुळे मूळ मराठी कुटुंबे आणि मध्यमवर्गीय लोक उपनगरांमध्ये किंवा एमएमआर मध्ये काय झाले, स्थलांतरित झाले. ओके. मुंबई शहरातील व्यक्ती कुठं जात आहे, तर मुंबई उपनगरमध्ये. आता बघा, मुंबई उपनगरमध्ये मंद वाढ झालेली आहे 8.29% एवढी. उपनगरांची लोकसंख्या वाढली, पण तिचा वेग हा प्रचंड मंदावला. 1991-2001 या दशकामध्ये ही वाढ 27.99 होती, जी 2011 मध्ये कोसळून फक्त 8.29% झाली. ओके. स्पिल ओव्हर याचा खरा अर्थ असा आहे की बृहन्मुंबई हे संतृप्त झाले आहे आणि लोकसंख्येच्या वाढीचा केंद्रबिंदू हा मुंबईच्या बाहेर म्हणजे मुंबई महानगर प्रदेशामध्ये सरकला आहे. खरी वाढ आता ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरार येथे होत आहे. ओके, लक्षात ठेवा. आता घनतेचा विरोधाभास समजून घेऊ. साधारणपणे दक्षिण मुंबई जास्त दाट मानली जाते, पण आकडेवारी वेगळीच सांगते. काय सांगते आकडेवारी? बघा आता, उपनगरे शहरांपेक्षा जास्त दाट आहेत. 2011 मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची घनता हे 20,980 ही मुंबई शहर जिल्ह्याच्या घनतेपेक्षा 19,752 काय झाली होती, जास्त झाली होती. ओके, लक्षात ठेवा. हे आकडे आहेत. कारण मुंबई शहर जिल्ह्यात फोर्ट, नरिमन पॉइंट, बेलाड इस्टेट सारखे मोठे व्यापारी जिल्हे आहेत. तसेच मलबार हिल सारखे अतिश्रीमंत भाग सुद्धा आहेत. या उलट उपनगरांमध्ये उदाहरणार्थ कांदिवली, बोरिवली प्रचंड दाट मध्यमवर्गीय वस्त्या आणि धारावी जी दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे सारख्या अतिदाट झोपडपट्ट्या आहेत. ओके, लिंग गुणोत्तर समजून घेऊ. बघा आता, सुधारणा सुधारणा पण तरीही गंभीर. बघा आता, सुधारणा पण तरीही गंभीर. 2001 811च्या तुलनेत 2011 853 मध्ये 42 अंकांची मोठी सुधारणा झाली आहे. ही सुधारणा दोन्ही जिल्ह्यात शहर +55 आणि उपनगरमध्ये 38 दिसते. आता यानंतर राष्ट्रीय तुलनेमध्ये अत्यंत कमी झालेली आहे. ही सुधारणा होणे मुंबईचे लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्र मध्ये 929 आणि भारतामध्ये 943 यांच्या सरासरीपेक्षा अत्यंत कमी आहे. ओके, लक्षात ठेवा. कारण मुंबई हे रोजगाराचे चुंबक आहे. देशभरातून नोकरी किंवा मजुरीसाठी येणारे पुरुष प्रधान एकल स्थलांतर हेच या मागचं काय मुख्य कारण आहे. ओके, एकटेच येतात ना मुंबई शहरामध्ये, गावाकडे लोक गेले तर. ओके, त्याच्यामुळे. आता बघा, स्त्री साक्षरतेतील मोठी झेप. मुंबईची एकूण साक्षरता 90% आहे. ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. पण खरी उपलब्धी ही स्त्री साक्षरतेतील वाढ आहे. ओके, लैंगिक तफावत समजून घेऊ. जेंडर गॅप काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मुंबई शहर 2001 मध्ये पुरुष 90.2% आणि महिला 81.4% साक्षरतेत 8.85% ची तफावत होती. पण ते 2011 मध्ये कमी झाली आणि तफावत फक्त 5% एवढी राहिली. म्हणजे पुरुषांचं काय झालेलं आहे, 91.5% साक्षरता आहे आणि महिलांचा आहे 86.5. ओके, म्हणजे डिफरन्स किती झाला, फक्त 5%. ओके, हे आनंदाची बातमी आहे. यानंतर बघा, मुंबई उपनगर 2001 मध्ये ही तफावत 10.44 होती. ओके, आता ते किती झालेले, 6.5च राहिलेले. ओके, विचारू शकता. निष्कर्ष म्हणजे बघा, स्त्री शिक्षणाचा प्रसार हा 2011च्या जनगणनेतील मुंबईसाठी सर्वात सकारात्मक म्हणजे मोस्ट पॉझिटिव्ह सामाजिक बदल दिसून आला. यानंतर बघा आता, वाहतूक व्यवस्था. ओके, मुंबईची वाहतूक व्यवस्था हीच या शहराची धडधड आहे. ही जगातील सर्वात गुंतागुंतीची, व्यस्त आणि प्रचंड अशी सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबईचा वेग हा तिच्या वाहतूक व्यवस्थेच्या वेगावरतीच काय तर अवलंबून आहे. ओके, यानंतर यानंतर बघा, उपनगरीय रेल्वे मुंबईची लाईफलाईन. ओळख. मुंबई लोकल हेच शहराचे खरे इंजिन आहे. ही केवळ एक ट्रेन नसून ती मुंबईची जीवनवाहिनी आहे, लाईफलाईन आहे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 1853 मध्ये धावली आणि हाच या नेटवर्कचा काय होता, पाया होता. ओके, आता बघा, जगातील सर्वात व्यस्त नेटवर्क. हे जगातील सर्वात व्यस्त उपनगरीय रेल्वे नेटवर्क पैकी एक आहे. कोविड पूर्व काळात हे नेटवर्क दररोज 2300 पेक्षा जास्त ट्रेन फेऱ्यांमध्ये 75 ते 80 लाख प्रवासी वाहून नेत होते. ऑपरेशन तपशील. हे नेटवर्क पश्चिम रेल्वे आणि मध्यम रेल्वे या भारतीय रेल्वेच्या 2 विभागाद्वारे चालवले जाते. येथील 12 डब्यांच्या आणि 15 डब्यांच्या गाड्या सुपर डेन्स क्रॅश लोड क्षमतेपेक्षा अनेक पटीने जास्त प्रवासीसाठी काय तर प्रसिद्ध आहेत. ओके, आता प्रमुख मार्ग समजून घेऊ. 3 मेन लाईन आहेत. पहिला आहे पश्चिम रेल्वे, वेस्टर्न लाईन.
हा मार्ग चर्चगेट दक्षिण मुंबई पासून डहाणू पर्यंत म्हणजेच पालघर जिल्ह्यापर्यंत धावतो. हा मार्ग वांद्रे, अंधेरी, बोरिवली उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडतो. येथे जलद, फास्ट आणि धीम्या लोकलसाठी 4 काय ट्रॅक आहेत. ओके. आता यानंतर मध्य रेल्वे सेंट्रल लाईन सुद्धा आहे. हा मार्ग CSMT पासून कल्याण, ठाणे, पुढे कर्जत, रायगड, कसारा, नाशिक पर्यंत विभागला जातो आणि हा पूर्व ईस्टर्न उपनगरांना जोडतो. ओके. कशाशी? तर दक्षिण मुंबईशी. त्यानंतर आहे तिसरी लाईन, ते म्हणजे हार्बर लाईन. हा मार्ग CSMT ला नवी मुंबई, वाशी, बेलापूर, पनवेल आणि गोरेगाव शी जोडतो. याची एक शाखा वडाळा येथून ठाणे ला सुद्धा मिळते. महत्व, मुंबईचे डबेवाले. ओके. याच लोकल नेटवर्कचा वापर करतात. मुंबईचे दैनंदिन जीवन लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावरच अवलंबून आहे. ती थांबल्यास मुंबई सुद्धा काय होते? थांबते. लक्षात ठेवा. आता मुंबई मेट्रो. आधुनिक बदल झालेले आहे. ओळख. लोकल ट्रेनवरील प्रचंड ताण कमी करण्यासाठी आणि पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मुंबई मेट्रो हा MMRDA च्या नेतृत्वाखालील हा प्रकल्प आहे. सुरू असलेले मार्ग कोणकोणते? तर बघा, लाईन एक आहे ब्ल्यू लाईन. ओके. वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर. 2014 मध्ये सुरू झालेला हा मुंबईचा पहिला आणि भारतातील पहिला संपूर्ण एलिव्हेटेड मेट्रो मार्ग आहे. हा मार्ग पश्चिम आणि पूर्व उपनगरांना अंधेरी रेल्वे आणि मारोड मार्गे जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 1.5 तासावरून 20 मिनिटांवरती नाट्यमयरित्या कमी झालेला आहे. दुसरी लाईन जर पाहिली आपण, तर ते आहे येलो लाईन, दहिसर अंधेरी परिसर आणि लाईन 7 रेड लाईन. ओके. दहिसर पूर्व, अंधेरी पूर्व. या 2 नवीन एलिव्हेटेड मार्गांनी पश्चिम लिंक रोड समांतर धावत लोकल ट्रेनवरील उत्तरेकडील भार मोठ्या प्रमाणावरती काय केलेलं आहे? कमी केलेला आहे. आता भविष्यातील जाळे कोणकोणते आहेत बघूया. फ्युचर नेटवर्क. लाईन 3 ॲक्वा लाईन. तर बघा, हा मुंबईतील एकमेव आणि सर्वात लांब ओके भूमिगत मेट्रो मार्ग आहे. हा मार्ग दक्षिण मुंबई, मध्य मुंबई ओके जसं वरळी, दादर, BKC एअरपोर्ट ओके यांना थेट जोडेल. हा मार्ग गेम चेंजर ठरेल. महामुंबई मेट्रो या नावाने भविष्यात 330 प्लस किमतीचे किलोमीटरचे जाळे विणले जात आहे. ओके. कोणता? ॲक्वा लाईन. यानंतर बघा, रस्ते वाहतूक आणि मेगा प्रोजेक्ट. ओके. बेस्ट. ओळख आहे बेस्ट. बेस्ट म्हणजे काय? तर बघा, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट च्या लाल डबल डेकर बसेस ही मुंबईची लंडन प्रमाणे एक वेगळी ओळख आहे. ही लोकल ट्रेन नंतरची दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे, जी रेल्वे स्थानकांपासून अंतिम टप्प्यांपर्यंत फीडर सेवा पुरवते. कोणती? बेस्ट. यानंतर बघा, आधुनिक बदल. बेस्ट ही आता इलेक्ट्रिक बसेस डबल डेकर बसचाही समावेश आहे, यामध्ये स्वीकारण्यात देशात अग्रगण्य आहे. प्रमुख महामार्ग कोणकोणते आहे बघूया. पहिला आहे पूर्व द्रुतगती महामार्ग. हा ठाणे आणि पूर्व उपनगरांना म्हणजेच मुलुंड, घाटकोपर, दक्षिण मुंबईची सायन जोडणारी एक मुख्य धमनी आहे. त्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग. हा दहिसर उपनगर ते वांद्रेपर्यंत पश्चिम रेल्वेला समांतर धावतो आणि पश्चिम उपनगरांचा संपूर्ण भार वाहतो. यानंतर बघा, आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार. वांद्रे वरळी सीलिंग म्हणजेच राजीव गांधी सागरी सेतू हा वांद्रे आणि वरळी यांना जोडणारा समुद्रावरील एक आयकॉनिक केबल स्टेड पूल आहे. याने प्रवासाचा वेळ 45 ते 60 मिनिटांवरून फक्त 10 मिनिटांवरती आणलेला आहे. लक्षात ठेवा. आता अटल सेतू. MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. श्री अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब समुद्री पूल 21.8 किलोमीटरचा आहे. हा मुंबई बेटावरील आणि मुख्य भूमी नवी मुंबई यांना थेट समुद्रावरून जोडतो. हा पूल आर्थिक क्रांती करणारा प्रकल्प आहे. त्यानंतर बघा, कोस्टल रोड. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड हा मरीन ड्राईव्ह ते वरडी चे पर्यंत समुद्रात भराव टाकून बांधलेला एक हायस्पीड सिग्नल मुक्त मार्ग आहे. या समुद्राखालील बोगद्यांचा समावेश आहे. ओके. हे भारतातील पहिलं टनल सुद्धा आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर हवाई वाहतूक जगाचे प्रवेशद्वार. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुसरे सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. टर्मिनल्स. टर्मिनल 1 सॅन्टाक्रुझ हे डोमेस्टिक उड्डाणांसाठी, टर्मिनल 2 सहार आणि अंधेरी हे आंतरराष्ट्रीय आणि पूर्ण सेवा डोमेस्टिक उड्डाणांसाठी वापरली जाते. टर्मिनल 2 हे त्याच्या मोराच्या लक्षात ठेवा काय मोराच्या एकात्मिक डिझाईनसाठी काय जगप्रसिद्ध आहे. ऑपरेशनल वैशिष्ट्य बघूया. हे शहराच्या मध्यभागी वसलेले आहे आणि जगातील सर्वात व्यस्त एकल धावपट्टी
विमानतळ ओके आहेत, पण त्या क्रॉस असल्यामुळे एका वेळी एकाच ठिकाणी वापरले जाते, लक्षात ठेवा. भविष्यातील विस्तार PSMIA हे संतृप्त झाल्यामुळे मुंबईच्या वाढता भार सांभाळण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वेगाने उभारले जात आहे. ओके, लक्षात ठेवा. यानंतर जिल्ह्यातील व्यक्तिविशेष लक्षात घेऊया, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा, मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून ओळखण्यात येते, जी देशभरातील कर्तृत्ववान लोकांना आकर्षित करते. पण या शहराला घडवण्याचे काम काही महान शिल्पकारांनी केले. या भूमीने उद्योगपती, समाजसुधारक आणि राजकीय आयकॉन दिलेले आहेत. तर पहिलं नाव येतं ते म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ. ओके, मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा यांना ओळखतात, आधुनिक मुंबईचे. ओके, तर बघा, तसे कोण होते बघा. आताच आपण अंजियर यांचं नाव अभ्यासलं होतं. मुंबईचे खरे शिल्पकार ते होते, परंतु आधुनिक मुंबईचे शिल्पकार जर म्हटलं तर नाव समोर येतं ते म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ. तर बघा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षण तज्ञ, भारतातील रेल्वेचे जनक आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला ओळखण्यात येते तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. यांचं मुंबईशी काय योगदान आहे ते समजून घ्या थोडक्यामध्ये. तर बघा, बॉम्बेचे मुंबईत रूपांतर. नाना शंकर शेठ हे 19व्या शतकातील मुंबईचे सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली नागरिक होते. त्यांनी जमशेदजी जिजीभाय आणि डेव्हिड ससून यांच्यासोबत मिळून ब्रिटिशकालीन बॉम्बेला भारतीय चेहरा दिला. रेल्वेचे जनक म्हणतात त्यांना. तर बघा, 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे ही भारताची पहिली रेल्वे धावली. या रेल्वेच्या स्थापनेसाठी नाना शंकर शेट्टी यांनीच ब्रिटिश सरकारकडे प्रचंड पाठपुरावा केला आणि आर्थिक आणि संस्थात्मक पाठबळ दिले. ते GIP रेल्वेचे पहिले भारतीय संचालक होते आणि त्यांनी स्वतःच्या भांडूप येथील जमिनी रेल्वेसाठी सुद्धा दिल्या होत्या. ओके, लक्षात ठेवा. यानंतर शिक्षणाचे प्रणेते सुद्धा होते ते. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, जी नंतर एल्फिस्टन इन्स्टिट्यूशन बनली. ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर जे स्कूल ऑफ आर्ट यांच्या स्थापना मंडळावरती ते होते. त्यानंतर त्यांना मुंबईचे शिल्पकार का बरं म्हणतात? तर बघा, त्यांनी दक्षिण मुंबईच्या विकासाचा पाया रचला. टाउन हॉल, एस्थेटिक सोसायटी आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, आजचे भाऊ दाजी लाड म्युझियम, या मुंबईतील सर्व पायाभूत संस्थांच्या स्थापनेत नानांचा कसा होता तर सिंहाचा वाटा होता. त्यांनी सोनापूर मरीन लाईन्स येथील स्मशानभूमीसाठी स्वतःची जागा सुद्धा दान दिली होती. त्यानंतर बघा, राजकीय संस्था. त्यांनी बॉम्बे असोसिएशन 1852 ची स्थापना केली. ही ब्रिटिश भारतातील पहिली राजकीय काय होती तर संघटना होती. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आपण. यानंतरचं सेकंड नंबरचं नाव येतं ते म्हणजे काय तर जमशेदजी टाटा. तर बघा, भारतीय उद्योगाचे जनक, टाटा समूहाचे संस्थापक, एक महान दूरदृष्टी असलेले उद्योगपती. मुंबईशी संबंध काय? तर बघा, कापड गिरण्या आणि औद्योगिक क्रांती. त्यांनी मुंबईत आणि नागपूर आधुनिक कापड गिरण्या सुरू केल्या. ओके, ज्याने मुंबईच्या मँचेस्टर या ओळखीला बळ दिले. त्यांनी कामगार कल्याणाची संकल्पना भारतामध्ये प्रथमच लाभवली. त्यांनी पेन्शन फंड सुरुवातीला हे केलं होतं. ओके, ठीक आहे. यानंतर बघा, ताजमहाल हॉटेल. 1903 मध्ये त्यांनी गेटवे ऑफ इंडिया, तेव्हा अस्तित्वात नव्हते, त्यासमोर भारताचे पहिले पंचतारांकित हॉटेल, ज्यात वीज आणि जर्मन लिफ्ट होत्या, हे बांधले. आख्यायिका अशी आहे की वॉटसन्स हॉटेलमध्ये ओके भारतीयांना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांनी हे हॉटेल बांधले. हे केवळ हॉटेल नव्हते तर ते ब्रिटिश राजवटीला दिलेले भारतीय कर्तृत्वाचे एक काय होतं प्रतीक होतं, सिम्बॉल होतं. ओके, चपराक होती ती एक. यानंतर बघा, मुंबईला ऊर्जा दिली. मुंबईच्या गिरण्या आणि लोकल ट्रेन चालवण्यासाठी स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेची गरज ओळखून त्यांनी पश्चिम घाटात हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यातूनच पुढे टाटा पॉवरचा जन्म झाला, जिने मुंबईला काय केलं तर प्रकाशमान केलं. त्यानंतर दूरदृष्टी, त्यांचं विजन समजून घेऊ. तर बघा, त्यांनी भारतीय विज्ञान संस्था, ओके, IISc बंगळुरू, टाटा स्टील जमशेदपूर आणि बॉम्बे बॅगबे रिक्लेमेनेशन जमीन भराव या देशाचा कायापालट करणाऱ्या प्रकल्पांची संकल्पना सुद्धा मुंबईतच मांडली. ओके, जमशेदजी टाटा यांनी. त्यासाठी त्यांनी आपली संपत्ती सुद्धा काय केली होती, दान केली होती. आता तिसरं नाव येतं ते म्हणजे काय तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. तर बघा, जन्म आहे 1891 ते 1956. ओळख, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतरत्न, पहिले कायदामंत्री, महान समाज सुधारक आणि करोडो दलितांचे मुक्तीदाता. मुंबईशी संबंध काय आहे तर बघा, मुख्य कर्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई ही मुख्य कर्मभूमी होती. राजगृह, दादर येथील त्यांचे राजगृह हे निवासस्थान त्यांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचे मुख्य केंद्र होते. येथेच त्यांनी आपला जगातील सर्वात मोठा वैयक्तिक ग्रंथसंग्रह
म्हणजे पर्सनल लायब्ररी 50,000 पेक्षा जास्त ग्रंथ ज्या लायब्ररीमध्ये आहेत ते उभे केले आणि हे ज्ञान केंद्र बनलेले आहे सध्या. ओके, कोणतं राजगृह. यानंतर बघा शिक्षण क्रांती. एक एक गोष्ट आपल्याला बारकाईने समजून घ्यायची. शिक्षण क्रांती त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजेच एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कॉलेज सुरू केले. दलित आणि वंचित समाजासाठी उच्च शिक्षणाची दारे उघडणारी ही एक क्रांतिकारी घटना होती. राजकीय केंद्र बघूया. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना सुद्धा इथंच केली. ओके. चौदार तळे महाड आणि काळाराम मंदिर नाशिक सत्याग्रहाची आखणी कुठून झाली तर मुंबईमधूनच झाली. चैत्यभूमी बघूया आता आपण. तर बघा दादर समुद्र किनारी असलेले त्यांचे स्मृतीस्थळ हे बौद्ध आणि आंबेडकरी जनतेसाठी भारतातील एक सर्वोच्च तीर्थक्षेत्र बनले आहे. विशेषतः 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. यानंतर चौथं नाव येतं ते म्हणजे काय तर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट. ओके. तर बघा शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट एक प्रभावशाली राजकीय नेते आणि व्यंगचित्रकार म्हणजे काय तर बाळासाहेब ठाकरे. यांचा मुंबईशी संबंध कसा आहे तर समजून घ्या. तर बघा मुंबई जरी नाव म्हटलं तरी बाळासाहेब ठाकरे यांचं पहिलं नाव येतं. मुंबई आणि मराठी हे दोनच शब्द उच्चारल्यानंतर. आता बघा मुंबईचे संबंध मार्मिक आणि आवाज. ओके, लक्षात ठेवा. त्यांनी फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. 1960 मध्ये त्यांनी मार्मिक हे स्वतःचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मार्मिक हे शिवसेनेचे काय होतं तर मुखपत्र होतं. शिवसेनेची स्थापना 1666. 1960च्या दशकात मुंबईत वाढते स्थलांतर आणि मराठी माणसाला नोकऱ्यांमध्ये डावलले जात असल्याच्या भावनेतून बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी दादर म्हणजे शिवसेना भवन परिसरामध्ये शिवसेनेची काय केली होती स्थापना केली होती. यानंतर बघा मुंबईचे राजकीय शिल्पकार म्हणून त्यांना ओळखतात. तर बघा त्यांनी मुंबईच्या राजकारणात मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी एक आक्रमक आवाज उठवला होता. त्यांच्या ठाकरी भाषण शैलीमुळे ते मुंबईच्या राजकारणाचे मुख्य केंद्रबिंदू सुद्धा बनले होते. ओके. यानंतर बघा मुंबईचे सत्ता केंद्र. अनेक दशके बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती बीएमसी आशियातील सर्वात श्रीमंत शिवसेनेचे काय बनलं वर्चस्व बनले. वांद्रे येथील त्यांचे निवासस्थान मातोश्री हे मुंबईच्या राजकारणाचे वैकल्पिक सत्ता केंद्र बनले आहे. मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीवर त्यांच्या चळवळीचा आणि संघटनेचा खोलवर आणि कायमस्वरूपी परिणाम सुद्धा झाला आहे. लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आपण कव्हर केलेल्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये. जर तुम्हाला खरोखर जर सर्वच जिल्ह्यांचे जिल्हा विशेष नोट्स जर अभ्यासायचे असतील तर आपला हा कोर्स आहे जिल्हा विशेष यशाचा हुकुमी एक्का. हा नक्कीच परचेस करा. 360 प्लस मॉक टेस्ट धमाका आहे. 36 जिल्हा विशेष नोट्स आहेत. ओके, फक्त एकाच कोर्समध्ये. किंमत किती तर फक्त 100 रुपये. तुम्ही जर बाजारामध्ये गेलं फक्त नोट्स जरी परचेस करण्याचा प्रयत्न केला ना बुक्स असतं फक्त 30 ते 40 पानाचं, बरोबर आहे. जे आपण कव्हर केलेले आहेत त्याच त्या गोष्टी असतात तिथं सुद्धा. ओके. आणि किंमत किती असते तर प्रत्येक पुस्तकाची किंमत असते 50 रुपयाने. सपोज जर आपण 36 जिल्हे जर गुणले तर बघा किती रुपये किंमत होते 1800 रुपये. आणि तुम्ही जर एक संच विकत घेतला तर त्याची किंमत होते 1000 रुपये. तर 1000च्या ऐवजी तुम्हाला फक्त पे करायचे 100 रुपये. ओके. तर आशा करतो दिलेली इन्फॉर्मेशन हे तुम्हाला मनापासून आवडली असेल. आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओला नक्की लाईक करा. ओके, थँक्यू, बाय.